ओम नमो भगवते वासुदेवाय. चतुर्थ स्कंद तृतीय अध्याय. चौथा स्कंद आणि तिसरा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. नमो भक्त चकोर चंद्रा आनंद घना यादवेंद्रा नंदनयना यशोदानंदा वासुदेवा जगतपते. ध्यानी आणावे कथा सुनु संधान ऋषी करते बाहू मंथन तेथ युगोळ झाले निर्माण लक्ष्मीनारायण अवतार. स्वर्गीय वाद्य तै वाजती आकाशातून होय पुष्पवृष्टी पुरुषा नाम पृथू ठेविती अर्ची म्हणती श्री लागी. चक्र गदा आणि कमळ चिन्हे दक्षिण हस्तावर म्हणून पृथूस अवतार श्री विष्णूचा मानिती. ऋषींनी केला त्या अभिषेक राज्यपदो बैसविला देख सकल पातले देवादिक वंदन करती रायासी. कुबेर देई स्वर्ग सिंहासन छत्र देता झाला वरुण चौऱ्या वायू करी अर्पण धर्मे दिधली दिव्यमाळा. किरीट दिदला इंद्राने वेदमय कवच ते ब्रह्माने दंड दिदला यमय धर्माने विष्णू देई सुदर्शन. सरस्वतीने दिदला घाट शिव देई खडग घोर पार्वतीने दिली ढाल घोडे दिदले चंद्राने. विश्वकर्म्याने दिदला रथ धनुष्य अग्नी त्या अर्पित द्रोत गती बाण सूर्य देत पृथ्वी देई पादुकाशी. विद्याधरांनी नृत्य गायन गुप्त होणे आणि वादन कला युतक्या दिदल्या जाण पृथू राजा कारणे. समुद्र दिव्य शंख देत ऋषी मुनींनी आशीर्वाद स्तुती करीतो सूत मागध नंदी चारण रायाची. पृथू राजा ती विनम्र म्हणे घडतसे हा प्रमाद. स्तवनीय एकची विष्णू श्रीध स्तुती माझी करू नका. मी तव अजून श्रेष्ठ काही कर्मे चांग केली नाही व्रत स्थविता किमर्थ पाही बालवृद्धी नाही मी जाना. सूत मागध बंदीजन म्हणती तू नारायण अवतर लागी आम्हाला कोण ऋषीगणी आम्हा सांगितले त्यांची आहे भविष्यवाणी. तदर्थ प्रवर्तले जी स्तवनी प्रजा लावी विषयी स्वधर्माचरणी अधर्म्याशी दंडशील. सूर्य जैसा किरणांनी पृथ्वीवरील उदक घे शोषोनी वर्षाकाळी जलधारांनी तृप्त करत सर्वांचे. तैसा प्रजेकडून कारभार घेऊन संग्रह करशील दुर्भिक्ष येता रक्षील कष्ट न होतील प्रजाजन. इंद्र न करता वृष्टीशी तू करविशी स्वतेजसी आर्तजनासी कधी न दंडिसी. अपराध करतील क्षमा त्यांचे होता तुझे मुखदर्शन आल्हाद पावतील प्रजानन. सप्रेम सुहासन तुझे अवलोकन देईल सौख्य जनजना. कार्यमार्ग अनिवित राहतील गुप्त सुरक्षित अपार वाढेल तुझे महात्म्य मंत्री प्रधान दक्ष सदा. सागराद्या सारिखा तू गंभीर शत्रूस अग्निरूप असह्य फार गुप्तचराद्वारे ज्ञान तत्पर प्रजानन कर्म जाणता तू. जरी असता शत्रूचे कुमार अदंडय असता न दंडशील दंडपात्र जरी आपले कुमार देशील दंड अवश्यतया. सर्व साक्षी वायू ऐसा न्यायी तुझा यम धर्म जैसा संत सेवक विष्णू जैसा शरणागतांचा शरण्य तू. देवधारका प्रिय आत्मा जाण सुद्रोहांचा नंदीवर्धन दंडपाणी दुष्टाकरण सखा प्रेमळ सृजनांचा. असो राजा पृथ्वीची स्तुती ऐसी केली मगध स्तुती आनंद झाला क्षिती प्रजा समस्त सुखी केल्या. पृथ्वीने दे औषधे धान्य सर्व विजय टाकिली ग्रासून प्रजा गेल्या पृथूस शरण संतप्त झाला भूवरती. हाती घेऊन धनुष्य बाण पृथ्वीवरी रोखताचे क्षण पृथ्वी मानवी देह घेऊन प्रगट होऊन करी स्तुती. तू तव मायोत्पात देह भगवान विष्णूची स्वयमेव नाना अवतार घेऊन सर्व रक्षितोषी प्रजाजना. रागद्वेष लोभ काही मोहादीन तुझे ठाई रक्षण करेगा माझेही मी ना अपराधी पृथुराया. आचार भ्रष्ट होता लोक मीच गेले औषधी समस्त लोक चोर प्राय होते देख म्हणून दुःख पावले. यास्तव दोहन करते नेमून वत्स आणि पात्र कल्पून गोरूपाने माझे दोहन करून सर्व मिळवावे. ऐकोनी पृथ्वीचे संभाषण पृथ्वीने नेमिले वत्स पात्र जाण सर्व संपत प्राप्त करून सुखी केले प्रजाजन.
पृथ्वी होती उंच सकल, बाणे केली तिला समतल. व्रज ग्रामपुरे नगर, दुर्गपट्टणे निर्मिली. ग्रामाधिकांची रचना पायी, तत्पूर्वी नव्हती काही. लोक सुरक्षित झाले सवकाज. पहिला राजा पृथु खरा, जेथ पूर्व वाहिनी सरस्वती. ऐशा ब्रह्मवर्त क्षेत्री पृथुराजा, 100 वर्ष यज्ञ करी. तेने इंद्र गडबडला 100व्या यज्ञाचे प्रसंगी. इंद्र वेश पालटो निवेगी, जटा माथा भस्म लावी जंगी. अश्व घेऊनी पळाला तापस वेश पाहुनी, बाण न मारला राजपुत्राने. इंद्रा ओळखले अत्रीने, म्हणे अश्व पळविला इंद्रजाल तैगुप्ता. अश्व आणविला परत, पुन्हा पुन्हा अश्व पळवित. अनेक रूपे इंद्र धरी, अश्वहरणार्थ इंद्राने. जी रूपे धरली त्याने, तो वेश पाखंडी धरतील जाण. कलियुगी जे वेद द्वेष्टे, पृथुराजासी आला क्रोध. इंद्रकृत जाणून अपराध, केले धनुष्यबाण सज्ज. स्वत्विजांनी निषेधिले. राजा तू यज्ञ दीक्षा धारे, तू न धरावे शस्त्र करी. आम्हीच यज्ञी इंद्र सत्वरी, आणून देतो आहुती त्या. तेव्हा ते ब्रह्मा येत, ऐसे करणे म्हणे न उचित. यज्ञ फळ ते क्षणिक, मात्र इंद्र बापुडा मूर्ख असे. पृथुराजा महाज्ञानी, त्यासच आड नाही. यज्ञी लोकसंग्रहार्थ यज्ञ त्याने केले क्षितिअल असो. पृथूने केले यज्ञ पूर्ण, प्रगटला यज्ञ भोगता नारायण. क्षमा केली इंद्राजान, शरणागत जाणोनी. पृथुराया तो मदंश, जानत उत्तम केले प्रजापालन. राजा करी प्रजारक्षण, प्रजा पुण्य मिळे त्यासी. अथवा न करता प्रजापालन, कर बसवी जो अकारण. त्यासी प्रजेचे पाप दारुण, सर्व लागते सत्य हे. संत महात्मे यथार्थ ब्राह्मण, त्यांच्या आज्ञेने वर्तावे जाण. धर्म अर्थ काम पाहून, अंतिमुक्ती सहजची त्या. हरीची आज्ञा मानूनी प्रमाण, इंद्रा दिले आलिंगन. रायसी नच बोलावे वचन, कंठ दाटला हरिदर्शने. जय जयाजी नारायण. यज्ञ पुरुषा महायज्ञ, तुझा छंद लागो मना. भोग मोक्ष मज नको, भोग सुलभ नारकी असती. कोण शहाणा मागेल तुझी, तुझे नाम गुण श्रवणासी. देई कर्ण सहस्रमज, तुझ्या पायाचा दे आश्रय. मागो बापा अन्य काय, तेने कोपेल ना माझी माय. लक्ष्मीजी त्वच्चरणमिश्रिता, ऐसे स्तवनी नाना परी. राजा प्रवेशला स्वनगरी, सकळे गेले स्नानांतरी. ग्रामी अनगरे आपल्याला, एकदा राजा निज सभेसी. उपदेश करत असता प्रजेसी, सनत कुमार आले गगन मार्गेसी. राये त्यांसी पूजेले, राजा उभा हस्त जोडून. म्हणे आजी झालो धन्य झाले मज संत दर्शन. परम भाग्य ते माझे, देव भेटेल एक वेळी. संत दुर्लभ भूमंडळी, मजवरी आपण कृपा केली. दर्शन दिले मज लागी, सकळ आहे धनसंपत्ती. उत्तम गुण द्वारा संतती, परंतु जेथे संत न येती. व्यर्थ ऐश्वर ते सर्व, धन्य धन्य ते दरिद्र जन. त्यांच्या गृहांना लागती संत चरण. माझे उदरले पूर्वपुण्य, संत चरण देखिले म्या. कुशला मी संसारियाचे, कदापि नसेची साचे. आपण आपला कुशल पुसावे कैसे, कुशल रूप तुम्ही स्वये. आपण आत्मा राम प्राज्ञ, आपण न घटे कुशल प्रश्न. देह भाव व रहित, आपण कुशल नसे तुम्हा. राजाची ऐकोनी योग्य उक्ती, या श्री सनत कुमार प्रसन्न होती. त्यासी उत्तम उपदेश करती. भक्ती विरक्ती ज्ञानासह, होता श्री गुरु प्राप्त झाला. राजा झाला कृतकृत्य, राज्य सोपविले पुत्राप्रत. गेला वनात पृथुराजा, वानप्रस्थाश्रमाचे केले सेवन. केले पंचाग्नी तपसाधन, करोनिया योगाचरण. देह पंचभूती मिळविला, पत्नी आरची गेली सती. देवश्रिया स्तुती करती, धन्य पशु क्षितिपती. अर्ची सती धन्य धन्य. पृथुरायाचे चरित्र श्रवण करता, पार होईल पवार्णव. भगवंताचे ठाई प्रेम, होई निर्माण शीघ्रतया. विजितास्व त्याचा ज्येष्ठ सूत, त्याचा पुत्र तो बहिर्हषद. यज्ञ केले असंख्यात, दशार्चादित भूम झाली. पूर्वाभिमुख दर्भाग्रे झाकिली, मई नाव पडले प्राचीन. बहिर सर्वांग सुंदर किशोरी, भार्या त्यासी शतद्रुती. शतद्रुती सागर कुमारी, घेत असता लग्नात भवरी.
पाहुनी अति सौंदर्य लहरी मोहित झाला अग्निदेव तिसी झाले पुत्र दश नाम त्यांचे प्रचेतस आज्ञा होता प्रजा सृष्ट यर्थ ईश्वरादनार्थ वनी गेले जात असता तेव्हा नाथ श्री रुद्र भेटले त्या वाटेत ईश्वर त्यांना उपदेशत विष्णू स्तोत्र मा स्तुती पूर्वी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मे उपदेशिले आम्हा लागी तुम्ही उपस्थित हे वेगी हरी होईल तुष्ट तुम्हा श्री रुद्रगीत नामे स्तोत प्रातःकाली करता पाठ कर्मबंधनापासून मुक्त होत साधक लवलाही जय जयाजी आत्मविद्वरिष्ठ तुची सगळ्यांचा आत्मश्रेष्ठ तुची सर्व माझे श्रेष्ठ कल्याण करू आमचे भूते इंद्रिय पंचतत्वांत्रा त्वाची धारण केली शांता स्वयंप्रकाशा हे कुटस्था पंकजनाभा नमस्तुते वासुदेवा चित्तधिष्ठिता संकर्षणा अहंकाराधिष्ठित प्रद्युम्ना हे बुद्धियाष्टिता मनाधिष्ठिता निरुद्ध विश्वप्रबोधा जगन्नाथ परमहंसा परमपुरुषा सूक्ष्म पूर्णात्म निवृत्ता ऋषिकेश तुझ नमो विस्तारपूर्वक स्तुती केली रुद्र प्रचेतसा उपदेशिली प्राचेतस गेले सागर तीरी आराधिती विष्णुसी प्राचीन बहिर्षी कर्मासक्त यज्ञ करीत असे असंख्यात त्यास करण्या ज्ञानोपदेश देवर्षी नारद पातले श्री नारदाचे होता दर्शन राजा करी त्यांना वदन धन्य धन्य संत दर्शन ज्ञान लालसा उपजली राजा विनवी कर जोडून माझे सुटावे कर्मबंधन कर्म निपजवी पाप पुण्य सुटावे त्यातून कैसे जी नारद म्हणती असंख्यात यज्ञ केलास पशुघात झाल्यावरी तुझा अंत सोड घेतील ते सारे ऐसे म्हणून रायसी ते जीव दाविले आकाशी नारदे आपल्या सामर्थ्यसी भय उपजे रायाला राजयासी वावया ज्ञान नारद सांगती रूपकाख्यान ऐक राजा कीर्तिमान पुरंजन एक होता राजाचा परमपित्र होता नाम अविज्ञात त्याची सोडोनी संगत गेला पुरंजन दूरदेशी राहण्या उत्तम एक नगर शोधू लागला तो नृपवर सर्वोत्तम शृंगारिक सुंदर पट्टन दिसले त्या लागी त्यासी होते 9 द्वार उपवने होती नगराबाहेर त्या वनात तरुणी सुंदर शेकडो दासी सहखेले खिती त्या दासदासींचे नायक उत्तम होते 10 सेवक मुख्य प्रधान तत्पर सन्मुख हात जोडून उभा असे 5 फण्यांचा नाग एक रक्षत असे तिला अनिक रती ऐशा नारी सुरेख तिच्या सेवेत राबती सकल सौंदर्याची खान निज दृष्टीने पाहता ती रमणी व्यथित झाले कामवानी याचना करी प्रीतीची राजा करते स्वीकार नगर प्रवेशलास परिवार स्वर्ग समभोगापार भोगत असे नगरी राज्य त्या क्षणी उघडती क्षणी मिटती 2 पूर्वद्वारे होती गुमान मित्र घेऊन संगती विप्राजित देशाभ्रमण करी नलिनी नालिनी द्वारे ख्यात त्याच्याद्वारे कधी भ्रमत सवे घेऊन सका अवधूत सौरभ देशी जात असे रसज्ञ आणि सका विपन त्या दोघांशी सवे घेऊन मुख्याद्वारे करी गमन बहुधन नामदेशासी पितृ नामक दक्षिणद्वार मित्र घेऊन स्वय श्रुतधर देशा जाईन दक्षिण पांचाल नामे राजा पुरंदर देवभू नामक उत्तर द्वादेशी जात उत्तर पाचाळ देशी राजा भ्रमण करी हर्षी मित्र परिवार घेऊन परिश्रमा नामद्वार असुरी दुर्मद सका हरी जाय ग्रामक देशाभितरी आनंद होय रायासी अधद्वार एक निवृत्ती लुब्धक मित्रा धरून हाती जाय वैश देशाप्रती ऐसी भ्रमंती नित्य करी ऐसा राजा पुरंजन सवे घेऊन मित्रंजन भावे भारे सहित वर्तमान सुखोपभोग मग्नसे रंजवी क्रीडा मृग जैसा नाचोन तैसा राव जलासे आधीन काल जाता व्यर्थ निघोन हे तो न कळे राजाशी जेणे ज्ञानाचा अभाव असत त्याची दशा ऐसी होत म्हणून भजावा श्री सद्गुरुनाथ ज्ञानावतार आळंदीचा श्री ज्ञानेश्वर करुणाकर त्या मस्तकी ठविता कर त्यासी न बाधे हा संसार भक्तवत्सल ज्ञानाई
चरणदास विनवी कर जोडून मी तवा ज्ञानाची खान जय जय काही जल्पे वाणी श्रीकृष्णार्पणमस्तु असे सदा इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते पृथुराजाख्यान तथा पुरंजनाख्यानम नाम तृतीय अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।